परंतु बाहेर जी फिरण्यासाठी साथ लागते हे माझे मित्र लय बळकट आहे. आणि मला खरी मित्रांची ह्यांची साथ मला जास्त मिळाली. बाकीच्यांची मिळाली नाही असं नाही, पण ह्या लोकांमुळे जास्त मिळाली. 2-2 दिवस माझी आई म्हणे जेवत नव्हती, जेवायची नाही. ती म्हणायची माझं पोरग कसं असं. फोन नव्हते, फोन नसायची येत. जेव्हा घरी आले आणि मला त्यांनी पाहिलं, बरं झालेलं होतं. मी थोडा माझं जे ताप ओसरलेलं, पण माझं वजन कमी पडलं होतं. म्हणजे एवढाही त्यांनी त्याग केला की विठ्ठला, आम्ही तुझी वारी करतोय, आमचं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी घडत तुझ्यावर आहे. पांडुरंगानं यांना कोणताही वाईट दिवस दिसू दिला नाही. मी माझ्या स्वतः कुटुंबाशी घडलेली कथा, माझ्या जीवनाची कथा आहे. तर मी रात्री उशिरा जर कीर्तनावरून आलं, गाडी जर चिखलानं भरलेली असली, मी झोपल्यावर माझ्या पत्नीनं ती गाडी धुतली असेल, माझ्या बायकोनं. मला झोप लागल्यावर माझी गाडी, माझी चप्पल व्यवस्थित साफ करून ठेवायची. कारण कीर्तनाला गेल्यावर आपल्या चपलावर पाय ठेवून लोक कीर्तनाला येणार. चप्पल चिखलानं भरलेली असणार. रस्त्यामध्ये गाडी चालत असताना गाडीवर जे पाणी उडलं असेल, आणि सकाळी परत मला दशकरीला जायचंय, कधी माझी गाडी आतापर्यंत पुन्हा महाराष्ट्रभर मी फिरलो, कधी गाडी खराब दिसली नाही. याचं कारण आहे माझी बायको. रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. आपल्या विठूचा सहाय युट्यूब चॅनलवर तुमच्या सरचं स्वागत आहे. मित्रांनो, चांदवड तालुक्याच्या मातीतील एक असं नाव, ज्यांच्या वाणीत साक्षात सरस्वती वास करते आणि ज्यांच्या नेतृत्वात समाजहिताची तळमळ आहे. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार, ज्यांनी महाराष्ट्राला त्यांच्या बोलीभाषेतून आणि त्यांच्या नेतृत्वातून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या बोलीभाषेतून वेळ लावला, असे निवृत्तीनाथ महाराजांचे दास श्याम महाराज गांगुर्डे आपल्यासोबत आहेत. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपल्या चॅनलवर तुमच्या सहर्ष स्वागत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज तुम्हाला समाजाचे अभ्यास कीर्तनकार म्हणून ओळखतो, पण या सगळ्यांची सुरुवात जिथून झाली ती तुमचे बालपण कसे होते आणि घरातली परिस्थिती तुमची सगळी कशी होती? यदक्षरमानाखेयमानंद मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यात दैवतम आश्रय. तसं माझ्या जीवनाचा संघर्ष आणि माझे बालपण संप्रदायात येण्याआधी माझ्या कुटुंबामध्ये आमच्या वाडवडिलांपासूनच संप्रदाय घरामध्ये होता. वारी, गावातला सप्ताह, आजूबाजूच्या कीर्तनकारांचं येणं जाणं, साधू संतांच्या बरोबर माझ्या वाडवडिलांचं राहणं, हा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला अति दुःखद कालखंडामध्ये सुद्धा सुखद प्रवास होता. माझ्या कुटुंबातील लोकांनी ह्या परिसरामध्ये जेव्हा कीर्तनकारच नसतील, कीर्तनकारांची, माळकऱ्यांची कमी होते, त्याही वेळेला संप्रदाय जोपासलेली माझी कुटुंबीय आहेत. आमचा तसा 3ऱ्या पिढीपासून मला तो आठवतो संप्रदाय घरातला. ती आधीची माणसं मी पाहिलेली नाही, परंतु माझे आजोबा नामदेव भिकाजी गांगुर्डे, मोठी पगडी असायची त्यांची, फेटा नाही पगडी बांधायची ती जुनी माणसं. पण अशा ते पैलवान होते स्वतः. दिग्वत त्यांचं चांदवड तालुक्यातलं मूळ गाव. परंतु आजोबांना शालक नव्हते, म्हणजे आमच्या आजीला भाऊ नसल्या कारणानं चांदवड तालुक्यात पाटे नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये आमचे आजोबा घर जावई म्हणून गेले. माझे वडील, माझे चुलते, यांचं सगळ्यांचं लहानपण मात्र त्या पाटे गावात गेलं. तिथं आम्ही राहायला होतो. माझे एक मोठे चुलते आपल्या सप्तशृंगी मातेच्या जवळ मावडी गाव आहे, हो, त्या मावडी गावाला ते एचएम होते. माझी चुलती पण तिथं, त्या पण अध्यापक होत्या. नंतर एचएम त्या झाल्या आणि कमी वयामध्ये माझे चुलते हेलुकीचा प्रवास टाकून गेले. माझ्या वडिलांचं मात्र घरी राहणं, कुटुंब सांभाळणं,
कुटुंबाबरोबर राहत असताना त्यांनी संप्रदायामध्ये काम करणं हा त्यांचा कमी वयाचा लग्न आधीचा प्रवास आहे. गावामधला सप्ताह असेल, पंढरपूरची वारी असेल, त्र्यंबकेश्वरची वारी आहे, आळंदीला जाणं, पैठण, तीर्थाटन करणं. मग वडिलांचा विवाह होतो. विवाहानंतरही आई संप्रदायामध्ये आमच्या असल्या कारणानं दोघंही पती पत्नी घरचं कुटुंबाचा भार सांभाळूनही दोघांनी वाऱ्या केल्या. पायी पंढरीची वारी करणं. आणि हा घरामध्ये वारसा असल्या कारणानं संप्रदायाचा माझं जे बालपण होतं माझंही बालपण यांच्याबरोबर मंदिरातच गेलं, यांच्याबरोबर देवालयातच गेलं. माझ्या गळ्यात ही तुळशी माळ असं सांगितलं जातं की माझं बारसं झालेलं नसेल कदाचित, तेव्हा ते पाचवी वगैरे पुसतात, तर त्याच वेळेला म्हणे पहिले मला माळ घातलेली असावी यांनी. आणि माझ्या दुसऱ्या वर्षाचं वय असेल माझं, जन्म झाल्यानंतर दुसरं वर्ष, तर आदरणीय वंदनीय टुनकीचे अण्णा महाराज म्हणून त्यांच्याबरोबर दादवंदनीय ब्रह्मलीन दामोदरजी महाराज खांगळ यांचा ट्रॅक्टर दिंडीमध्ये होता म्हणे. तर त्याही महाराजांना चालता येत नव्हतं, अण्णा महाराजांना, त्यांना त्या कुबड्यावर चालावं लागायचं. उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक महाराजांबरोबर माझी पहिली वारी दुसऱ्या वर्षाला झालेली. म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षी आई वडिलांना माझ्याकडून वारी करून घेतली. म्हणजे माझं बालपण हे वारकरी घराण्यात असल्या कारणानं, घराणं वारकरी होतं, अशा वारकरी घराण्यामध्ये माझा जन्म झाल्या कारणानं माझं लहानपणच देवाबरोबर गेलं. आणि वारीत राहिले गेलो. वारीमध्ये जाणं, गावातला सप्ताह असेल, गावातलं भजन असेल, पाटेगावामध्ये भजन चालायचं. माझे वडील भजनाला ज्या वेळेला जात असतील त्यावेळेला त्यांच्याबरोबर जाणं. हा, नंतर मात्र तिथपर्यंत न थांबणं, घरी निघून येणं वगैरे काय असेल नसेल, लहानपण होतं. परंतु या संप्रदायाच्या नादाला कुटुंब असल्या कारणानं माझा वारसा हा मात्र वारकरी राहायला गेला. माझ्या घराण्यात वारी, घराण्यात देव, घराण्यात निवृत्तीनाथांची, पांडुरंगाची, माऊलींची सेवा असल्या कारणानं माझं लहानपण हे सेवेतच गेलं. तुम्हाला कीर्तन हे क्षेत्र का निवडावं वाटलं? हा तुमचा प्रश्न मला खूप आवडला. का की माझं बालपण, माझ्या कुटुंबाचा जर तसा विचार केला तर आमच्या कुटुंबात शिक्षितच माणसं जास्त आहे. मग आमच्या आत्या असतील, आमचे चुलते तर शिक्षकच होते, आमच्या चुलती त्याही शिक्षिका. कुटुंबामध्ये शिक्षण घेणारी माणसं सगळी होते. माझंही शिक्षण गावामध्ये पाटेगावात राहत असताना जनता विद्यालय काजी सांगवी, पाटेगावातून या मराठी शाळेमधून मी सांगवीला शाळेत गेलो. तिथं 8वी पासून ते 10वी पर्यंत मी शिक्षण घेतलं. परंतु घरामध्ये वारसा आपला एक आहे की आपल्याला भजन कीर्तन हे चालावं. आई वडिलांची इच्छा वेगळी, त्यांनाही वाटायचं मी भजन करावं, कीर्तन करावं, शाळाही शिकावं, पण दोघं एकत्र माझ्या मेंदूला पेलवणं इतपत नव्हतं. मी शिक्षण घेऊन बघितलं, पण मला शाळेत जाऊन नंतर भजनाला जाणं, सकाळी लवकर उठणं, परत लवकर उठून आपलं काय देवाचे पूजा माझ्याकडे घरातली आलेली. कारण मी मोठं झाल्याच्या नंतर घरातली पूर्ण पूजेची जबाबदारी माझ्या आजोबा गेलेत, आजी गेल्या. मग आजी आजोबाच्या नंतर ते देवघर स्वच्छ ठेवणं, ते देवाची पूजा अर्चा करणं, कुटुंबातल्या ह्या ज्या काय धार्मिक रीतिरिवाज होते आमच्या, हे सगळं माझ्यावर जबाबदारी टाकली गेली वडिलांनी. वडील करत नव्हते असं नाही, परंतु कुटुंबातल्या आपल्या सदस्यांना हे करावं अशी मूळ त्यांची इच्छा होतीच, आईची पण इच्छा होती. मग मी असं निवडलं की आपण बाहेरही राहून कुटुंबाची सेवा काय आपल्याच्यानं होणार नाही तितकी. आणि अगदी कमी वयातच मी संप्रदायाकडे स्वतःला झोकून घेतलं आणि असं ठाम केलं की यानंतर जरी आपण शाळा शिकलो, किती वर्ग केले, परंतु कीर्तन सोडून इतर व्यवसाय किंवा नोकरी मला करायची नाही, असा माझा हा ठाम निर्णय झाला.
आणि संप्रदाय घरात असल्या कारणानं हा संप्रदाय आपल्याला पुढे चालवायचा. जसं काही लोक म्हणतात बघा ही गादी आपल्याला पुढे चालवायची, म्हणून वाडवडिलाचा वारसा पुढे चालवण्याकरता मी हेच क्षेत्र निवडलं, म्हणून या क्षेत्रात राहिलो. तर मग महाराज तुमचा शैक्षणिक प्रवास कसा? हा, तर माझं शालेय शिक्षण म्हणाल तर चांदवड तालुक्यामध्ये पाटे नावाचं गाव आहे. अगदी बालपणापासून अगदी अंगणात शाळा होती आमची. मध्ये एक रस्ता, पाठीमागं आमचं घर होतं. माझी 7वी पर्यंतचं शिक्षण तिथंच पाटेगावात झालं. तिथून पुढे शालेय शिक्षण मी सांगवी 3 किलोमीटरवर गाव आहे, तिथं जनता विद्यालय काजी सांगवी म्हणून, तिथं मी 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. वारकरी शिक्षणाबद्दल जर म्हणाल तर कुटुंबामध्ये हरिपाठ, काकडा, मालिका दररोजच्या, दररोज नित्यपूजेसाठीचे जे अभंग, आरत्या, ज्ञानेश्वरीच्या ओव्या असतील, श्रीमद्गीतेचे श्लोक असतील, हे सगळं कुटुंबात असल्या कारणानं मला तिकडं जास्त शिकावं लागलं नाही. हरिपाठ शिकायला मला कोणाकडं जावं लागलं नाही. का? संध्याकाळी वारकऱ्याची संध्या म्हणून घरात हरिपाठ व्हायचा, आपोआप पाठ होत गेला. वडील 4-2 ओव्या ज्ञानेश्वरीचे वाचायचे, त्यांच्या पाठीपाठी आपल्याला म्हणावं लागायचं, नाही म्हटलं तर मार बसल. भीतीपोटी मला ते करावं लागत होतं. म्हणजे एक लहान वयामध्ये मला शैक्षणिक प्रवास जर माझा संप्रदायाचं म्हणाल पण मला कुठं करावं लागलं नाही ना. मला त्या कुणा गुरु करून त्याची संता घ्यावी लागली. का? कुटुंबात होतं, मोठी बहीण होती, तिचं वाचन चांगलं होतं, 12वी पर्यंत तिचं पण शिक्षण झालेलं. कुटुंबात शिक्षण हा चांगल्यापैकी असल्या कारणानं आणि कुटुंबामध्ये माझ्या ग्रंथ, संत, परंपरा जोपासणारी माणसं असल्या कारणानं मला शैक्षणिक अडचण आलेली नाही. किंवा काय वाचावं, कसं पाठांतर करावं, काकड्याचे अभंग कसे म्हणावेत, चाली गती कशी. माझे वडील चांगले भजने असल्या कारणानं त्यांची म्हणणी खूप गोड होती. हा, ज्या त्या काळात ज्या त्या सोशल मीडिया नव्हतं. आज त्यांचं वय 86-87 वय आहे आता. त्यांनी काय युट्यूबला वगैरे कुठं क्लिपा वगैरे का, कारण नव्हतंच ते. आणि जेव्हा हे सुरू झालं तेव्हा त्यांनी भजनाला थांबून घेतलं. परंतु ते थांबले म्हणजे त्यांनी राजीनामा नाही दिलेला. हा, फक्त करतो आपला मुलगा, मग आपण गेलं पाहिजे का म्हणून वडील थांबले. त्यांना काय कुठं भजनाला. परंतु परिसरात जर कुठेही जरी विचारलं दत्तू पाटील गांगुर्डे तर एक नाव पुढे येतं. चांगलं भजनी, चांगलं वागले, चांगलं नीतीमत्तेनं राहिलेत. आमच्या आईच्या वडिलांच्या 40-45 वाऱ्या त्यांच्या पंढरपूरच्या पण झालेल्या. त्याच्यामुळे मला शैक्षणिक जी तुमची एक चांगल्या प्रश्नाची मला उत्तर देण्याची वेळ आहे, तर ती वेळ इतकी सोपी आहे माझ्यावर. कोणती? का मला शिकायला जावं लागलं नाही. कुठं बाहेर जायची गरज पडली नाही. घरामध्ये असल्यामुळं माझे वडील आणि माझी आईच माझे गुरु, त्यांच्याकडूनच मला हे सगळं शिक्षण मिळालं. असा माझा हा शैक्षणिक प्रवास आहे. हा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये तुम्हाला खंबीर अशी साथ कोणी दिली? हा, सुंदर. खंबीर साथ तशी माझ्या आईची आणि माझ्या बापाची मला लाभली. याचं कारण असं आहे, प्रत्येक आई बापाची इच्छा वेगळी आहे. माझ्या मुलानं शालेय शिक्षण घेऊन कुठंतरी नोकरी व्यवसाय करावा. पण इकडं मात्र आमचं इतकं गोड चाललं की आमचा प्रवास असा होता, मी शाळेत नाही गेलो तरी चालेल, पण मी कीर्तन करावं, मी भजन करावं, यासाठी माझ्या आई वडिलांचीच मला साथ चांगली मिळाली. आणि नंतर मी थोडा मोठा झाल्यावर आई वडिलांनी जेव्हा लग्नाचा विषय माझ्याशी घेतला, तर माझ्या लग्नानंतर माझ्या धर्मपत्नीची साथ, म्हणजे मी तर असं म्हणेल की आमच्या राधानंच मला इथपर्यंत आणलं. माझ्या वडिलांना सांभाळणं, माझ्या आईची देखभाल करणं, कारण त्यांचं म्हातारपण आहे आता, शेती सांभाळणं. मी जर इकडं तिकडं गेलं तर माझी पत्नी अक्षरशः सकाळी मला सगळं तयार करून, कारण सकाळी जर दशक्रियेला जायचं असेल आणि सकाळचीच जर लाईट असेल तर तिनं माझा डबा बनवून देणं,
माझे कपडे व्यवस्थित इस्त्री केलेले असतील तर इस्त्री करणं, मग ती कधी उठत असणार. अंधारात उठून तिने हे सगळं करायचं. एवढं सगळं करून परत आपल्या गाडीमध्ये आपला डबा ठेवून, कधी कधी असा बी प्रसंग माझ्या जीवनात आलेला, तुम्ही सात जी म्हणाल ती, तर मी रात्री उशिरा जर कीर्तनावरून आलं, गाडी जर चिखलानं भरलेली असली, मी झोपल्यावर माझ्या पत्नीनं ती गाडी धुतली असेल, माझ्या बायकोनं. मला झोप लागल्यावर माझी गाडी, माझी चप्पल व्यवस्थित साफ करून ठेवायची. कारण कीर्तनाला गेल्यावर आपल्या चपलावर पाय ठेवून लोक कीर्तनाला येणार आहे. ती चप्पल चिखलानं भरलेली असणार. रस्त्यामध्ये गाडी चालत असताना गाडीवर जे पाणी उडलं असेल, आणि सकाळी परत मला दशकरीला जायचंय, कधी माझी गाडी आतापर्यंत पुन्हा महाराष्ट्रभर मी फिरलो, कधी गाडी खराब दिसली नाही. याचं कारण आहे माझी बायको, माझी धर्मपत्नी राधा. मला खूप सुंदर मिळाली. आणि माझ्या वडवडिलांनी तिला पण तितकंच प्रेम दिलं. म्हणजे माझ्या जीवनाचा आधार जर कोण म्हणत असेल तर माझं कुटुंब आहे. सगळंच. माझ्या आई वडिलांना सुद्धा मी येईपर्यंत वडिलांनी जागं राहणं, रात्र आहे, रानची वस्ती आहे आमची, आम्ही गाव सोडलं, रानात राहायला आलो. साथ मला माझ्या कुटुंबाची मोठी, खंबीर साथ वडिलांची, आईची, माझ्या धर्मपत्नीची खंबीर साथ मला मिळाली. यानंतर प्रवासात जर म्हणाल तुम्ही, तर प्रवासामध्ये आदरणीय श्यामअण्णा गांगुर्डे, हे गाजलेलं नाव आहे माझ्याबरोबर. कोणाला म्हणून महाराष्ट्रभर श्यामअण्णा माहित नाही. कोणत्याही गावात जर विचारलं श्यामअण्णा कोण, तर श्यामबाबा बरोबर असणारे श्यामअण्णा. तदनंतर एक भिकाजी बाबा गांगुर्डे, नर्मदा मैयाचे सेवक, बाबाची परिक्रमा पण झालेली. बाबांनी मला इतकी साथ दिली. सदाशिव महाराज जेवघाले असतील, नारायण महाराज गांगुर्डे असतील, माझ्या बरोबर एक पाठीराखा म्हणून सगळ्यांनी पाहिलेलं, माझ्यासारखीच दाढी, पातळसा बांधा, विलास भाऊ गांगुर्डे. माझा एक मोठा भाऊ म्हणूनच माझ्या कुटुंबात राहिलेला. माझ्या सुखात दुःखात काय गोळी औषध काय लागेल कुटुंबाला, जर प्रवासात बरोबर नाही नेलं तर भाऊंनी ह्या कुटुंबाची काळजी घ्यायची. राहायला एकदम जवळ आहे. कोणालाच अजून माहित नाही सक्का भाऊ आहे. सक्का भाऊ म्हणूनच माझ्या कुटुंबात माझा मोठा भाऊ म्हणून भाऊ आहे. म्हणजे माझ्या पाठीमागं असणारी ही जी शक्ती आहे, जी माणसं आहे, माणसं दिसली नाही लोकांना, पण मला ही खंबीर साथ परमार्थामध्ये मिळाली. आणि परमार्थामध्ये विरोधक किती बी असू द्या तुम्हाला, पण चार माणसं तरी चांगल्या साथीचे असावे लागतात. आदरणीय मोहिते पाटील तुम्ही पाहिलेले, रात्र असू द्या, किती काम धंदा असू द्या, पाटलांना जर फोन केलेला, पाटील काय चाललं, पावडर मारतोय बागाला, बरं मारून झाली की कळवा, आपल्याला या गावाला कीर्तनाला जायचं. इतकी साथ पक्की, निघाली लगेच. आपले ते सुनील भाऊ मृदंगाचार्य मापारी, तुम्ही कधी पण फोन करा, माणसं तयार. कोलटेकचे वेदांत खांगळ असतील, ही पोरं मला कधी न विसरलेली. म्हणजे इथून मला साथ कोणी बी असू द्या, मला फक्त आपण हाक मारा. कोलटेकचा आपला पाट्याचा तो ऋषीदादा असेल, ही पोरं तुम्हाला कधी पण त्यांना विचारा ना. म्हणजे घराची जेवढी साथ, त्यापेक्षा मला ही गावातली माणसाची साथ चांगली मिळत गेली. मोठी खंबीर साथ माझ्या पाठीमागे राहिली आतापर्यंत. माझ्या प्रवासामध्ये पहिला दिवस तर आजपर्यंत, आज माघ शुद्ध दशमी आजपर्यंत ह्याच माणसांच्या साथीने मी जगत आलो. असा माझा जीवनाचा हा आधारस्तंभ, आधारवड. माझा बाप जरी असेल, माझी आई जरी असेल, माझी धर्मपत्नी असेल, परंतु बाहेर जी फिरण्यासाठी साथ लागते, ही माझे मित्र लय बळकट आहे. आणि मला खरी मित्रांची ह्यांची साथ मला जास्त मिळाली. बाकीच्यांची मिळाली नाही असं नाही, पण ह्या लोकांमुळे जास्त मिळाली. मग महाराज, तुमचं हे जे कुटुंब आहे याची आर्थिक बाजू काय? बरोबर आहे. आमचा मूळ व्यवसाय शेती, परंतु चांदवड तालुका म्हटलं की दुष्काळी आहे, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. मग तसं आमचं कुटुंब हालाकीचं नाही. पूर्वीचं जर बघितलं तर श्रीमंत घराणं आमचं, परंतु आमच्या घराण्यामध्ये गाई चारायला माणसं वेगळी, त्याला काय गडी वगैरे म्हणायचे, विनी लोक. आमचे आजोबा घोड्यावर फिरायचे. मला चांगलं आठवतं, माझे आदरणीय वैकुंठवासी नामदेव बाबा गांगुर्डे,
बाबांचं मोठं असं पाकुटा असायचं, पाकुटा म्हणायचे त्याला. बाबा घोडी होती बाबाला फिरायला. मी स्वतः बाबांच्या बरोबर पाटेगावाहून आमच्या शेतापर्यंत, दिग्वतच्या शेतापर्यंत घोडीवर यायचं बाबांनी. बाबा मला त्या पागुटीवर घ्यायचे. म्हणजे मला ते बालपण सुद्धा माझं आठवतं. श्रीमंत लोक होती, मजूर असायचे कामाला, परंतु दुष्काळ पडत गेले आणि पिकांना, जे पारंपरिक पिकं, कांदे, वांगे, हे जे पिकं आहे त्यांना मार्केट तितकं मिळालं नाही. कालांतरानं परिस्थिती खालवत गेल्या शेतकऱ्यांच्या. ज्यांच्या कुटुंबातलं कोणी सदस्य सर्व्हिस करत होतं त्यांचं बरं आहे ना. आम्हाला कोणती नोकरी, काय डिवायडेशन झालं वडिलांचं, भाऊ बाजूला राहायला गेले. मग आम्हाला हे मूळ दिग्वतचे क्षेत्र आलं आमचं, जे आजोबांचं पूर्वापार होतं तिथं आलेलं. मग ते दैवत दिग्वतची शिवमाळा नावाचं हे क्षेत्र आहे, इथं राहायला आलं. माझ्या 10वीच्या नंतरचा प्रवास आहे. मग मात्र 96, 97, 98, मग 97, 98ला मी 10वीचे पेपर दिलेत. 99 साली माझ्या बहिणीचं लग्न झालं. मग कुटुंबावर हलकीचे दिवस, लग्न मोठं झालं, पैसे इतके नव्हते वडिलांकडं, थोडं कर्ज झालं. त्यात मग सावर करत करत 2001ला दुष्काळ पडला आमच्याकडं. इतका दुष्काळ पडला की आमची गोई नावाची नदी, भरून चालणारी नदी, आता फेब्रुवारी महिना सुरू होतोय, फेब्रुवारी पर्यंत आता आमच्या नदीमध्ये पाणी आहे, वाहतंय. त्या नदीला 4 वर्ष पाणी चालू नाही. मग काय करणार? मग आम्ही वेल बोर, म्हणजे आडवे बोर म्हणायचे त्याला. मग मी ते आडवे बोर वगैरे घेतले. रुई, देवगाव वगैरे ह्या परिसरमध्ये आम्ही बोरची कामं करायचो. ते भिकाबाबा, मी नाव सांगितलं मग तुम्हाला, त्या भिकाबाबांची चिरंजीव गोरख भाऊ, ते माझ्या सोबतीला. त्यानंतर आमचे इथं दिग्वत शाळेला अध्यापक म्हणून आमच्याच पोरांचे अध्यापक आहे सुनील सर. सर सुद्धा KTHM ला ऍडमिशन होतं. परंतु बघा काय परिस्थिती असते. शेतकरी चांगले, परंतु अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये आम्हाला ती कामं करावं लागले. नंतर ते सावरत काहीतरी आपला किराणा येईल व एवढ्या पुरतं जरी पैसे आले तर चांगलं होईल. आणि त्या काळात माझी कीर्तन इतकी चालायची नाही, आणि मी न मागणारा माणूस. आणि इथं तर फंडा खरा असा आहे की ज्यानं मागितलं नाही त्याला लोक देणारच नाही, देणार नाही. द्यायचे मला किती, समजा दशक्रियेचं प्रवचन केलं आणि मला जर 500 रुपये मिळाले तर मला किमान 50-60 रुपये माझ्या त्या गाडीचं काय पेट्रोल पाणी असेल ते लागायचं. आणि मग राहिलेल्या पैशात काय कुटुंब थोडं चालणार आहे, आणि 400-200 रुपयात काय कुटुंब चालणार आहे. आणि इतके सतत कार्यक्रम, आज जे मी दररोज 2-2 कीर्तनं करतो असं नव्हतं. मला कधीतरी महिन्यातून 5-6 कीर्तनं असायची. त्यात मग माझा तो खर्च असायचा, जाण्या येण्याचा, ट्रॅव्हलिंग खर्च नसतं परवडत. मग आमच्या आईनं मला बनवण्याकरता, मला काही कमी पडू नये म्हणून बाजारला जायचं. आम्ही भाजीपाला शेतीत पण करायचो, पण दुष्काळ होता आमच्याकडे, भाजीपाला जास्त पिकलं नाही. मग आमची आई कोणाच्या मिरच्या घ्यायच्या, कोणाचे वांगे घ्यायचे 2 कॅरेट. आई, मी, आम्ही स्वतः लासलगाव, चांदवड, वाडळी, विंचूर, निफाड, उगाव, येवला ह्या परिसरमध्ये मी स्वतः तराजू घेऊन बसलेलो बाजारमध्ये. का? काहीतरी 4 रुपये लोकांचं ते घेतलेलं याचे पण द्यायचे, आणि आपल्याला घरी किराणा नेता येईल. म्हणजे खूप पैसे उरतील हे हेतून नाही, पण आपल्याला थोडं कर्ज पण आहे बहिणीच्या लग्नाचं. कुटुंब कसं चालणार, आपण 3च माणसं आम्ही घरामध्ये, तरी पण ही सावर करण्याकरता मला हे करावं लागलं आम्हाला. नंतर मात्र मग थोडं ज्या वेळेला माझी कीर्तन चांगली चालायला लागली, शेतीला पाणी राहायला लागलं, एक विहीर केली आम्ही परत. त्या विहिरीला थोडंसं बरं पाणी, मग त्यामध्ये आम्हाला पिकं निघत गेली, त्याची कमाई होत गेली. थोडं म्हणजे जीवन जरा, म्हणजे कालच्या जीवनापेक्षा आज बरं वाटायला लागलं. म्हणजे श्रीमंती नाही, परंतु खायला मुबलक मिळेल एवढा पैसा माझ्या घरात येऊ लागला. 4 रुपये त्या पिकाची येऊ लागले. कमी भावात का जाईना, पण ते मिळू लागले 2 रुपये. असं आमचं अर्थार्जन याच्यानं चाललं. आजपर्यंत तर तसंच आहे. शेतीतून 2 रुपये मिळणार, त्याचा किराणा भाजीपाला आपण आणणार,
आणि त्यावर कुटुंब चाललं. कीर्तनाचे लोक म्हणतात "ओ, श्याम महाराजांना पैसे आम्ही काय पाकिट मागत नाही, पण देतो." इतके पैसे नाही देत का ज्याच्यानं आमच्या गाड्यांचे टायर, गाड्यांचा मेंटेनन्स, कुटुंब, हे कपडे, एवढे पैसे लोक नाही देत आम्हाला. हो. अजून एवढे पैसे नाही दिलेले कधी. देतात ते डिझेल, गाडीचे टायर, गाडीचा हप्ता आणि किराणा त्यात कधी आलाच नाही पिशवीवर, एवढेच दिले. तरी काय मुबलक पैसे नसतात मिळत. आमचं कुटुंब शेतीवाडीवरच चाललेलं. घरची लोक कष्ट करायचे, मी त्यांच्या साथीला. मी स्वतः ट्रॅक्टर चालवलेला, लोकांच्या नांगरणे असेल, पेरणे असेल, स्वतःच्या आपल्या ट्रॅक्टरनं आपण व्यवसाय केला काही दिवस. लोकांच्या पेरण्या नांगरण्या केल्या, फन्या केल्या, त्यातूनही उत्पन्न. आपण जरी कीर्तनकार म्हटलं पण शेतकरी कीर्तनकार. हो, शेती करून आपलं बागायत सांभाळून आपले आईबाप, आपली धर्मपत्नी, बिचाऱ्यांची मला खंबीर साथ. तेही कष्ट करणार, मी करणार, आणि मग संध्याकाळी आम्ही कीर्तनाला जाणार. भलेही सगळे जाणार गाडीत बसून, मग तो काय विषय नाही. आपण दिवसभर कामधंदा, पैशासाठी आम्हाला कुटुंब चालवण्याकरता करावं लागलं. असं आमचं आहे आर्थिक परिस्थिती. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरुचं हे महत्व, एक वेगळं महत्व असतं. तुमच्या जीवनात तुम्हाला गुरुंचं सहकार्य कसं लाभ? हा, गोड प्रश्न विचारला. मला माझ्या वडिलांना, माझ्या आईनंच गुरुची आठवण कधी येऊ दिली नाही. संप्रदायाची कुठली एखादी, मला जर एखादी ओवी असेल, एखाद्या अभंगाचा भाव असेल आणि मला नाही जमला, वडिलांनी सांगायचं मला तसं. मी आजही जे बोलतो मी माझ्या आई वडिलांची पुण्य आहे. दुसरी गोष्ट, वंदनीय परमपूज्य गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रुई आश्रम. हो, मग मला कधी असं वाटायचं, आपण हे जे सांगतो लोकांना, पण हे गुरुवाक्य गरजेचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जरी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, जगाची आई झालात, परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं की हे माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या मुळे मी घडलो. मग माऊलींकडे गेलो आणि माऊलींना सांगितलं, माऊली मला माळ घालायची. ते म्हणे तुम्ही तर कीर्तन करता. म्हटलं हो. म्हणे मग माळ नाही तुमच्याकडे. म्हटलं आहे. माझे वडील, माझी आई तेच माझे गुरु आहे, परंतु मला वाटतं की तुम्ही मला इथून पुढं सांभाळावं. माऊलींनी मला घेऊन बसलं, जो काय सांगायचं मला सांगितलं, आणि त्या दिवसापासून जोही माझा आजपर्यंतचा प्रवास आहे ते माझ्या श्री गुरु माऊलींमुळेच आहे. माऊलींचा मला खूप मोठा आधार आहे. आधार म्हणण्यापेक्षा माझ्या जीवनाचा प्रवासच माऊलीमुळे चाललेला. गुरुची ताकद जर शिष्याच्या पाठीमागं नसेल तर तो शिष्य पुढे जात नाही. त्यातपर्यंत तुम्ही ऐकलेलं मला जास्त प्रमाणात देऊन ते आता सांगायचंय नाही, परंतु माझ्या पाठीमागं माझ्या गुरुचा हात आहे. माझ्या श्री गुरुची ताकद माझ्या मागं चालते, म्हणून मी पुढे इतका आज जिथं आहे तिथं मात्र माझ्या माऊलींच्या मुळे, माझ्या श्री गुरुमुळे आहे. असे माझ्या माऊलीचं बळ माझ्या मागं आहे. प्रत्येक महाराजांना एक अधिष्ठान आहेच, तर तुमच्या जीवनात तुम्ही कोणाला अधिष्ठान मानता? हा, जसं प्रत्येकाला एक कोणाच्या तरी गुरुच्या सानिध्यात राहिल्यानं, एखाद्या गुरुकुलात शिक्षण घेतल्यानं, एखाद्या मठामध्ये राहिल्यानं, त्या मठामध्ये त्या गुरुवर्यांची ज्यांची सेवा आहे तिथं तो शिष्य वाढत असतो. तसं माझ्या जीवनामध्ये माझ्या वाडवडिलांची सेवा श्रीमन निवृत्तीनाथांची. श्री विठ्ठलाला जरी पांडुरंगाला ही मंडळी वारीला जात होती, आजही आहे, मी जात नाही असं नाही, परंतु माझ्या जीवनातली पहिली वारी, ज्याला आपण वारी म्हणतो, दिंडी म्हणतो, पहिला सत्संग जर घडला असेल माझ्या जीवनात तर निवृत्तीनाथाला पौषवारी. माझ्या वाडवडिलांबरोबर, माझ्या कुटुंबियांबरोबर मी तेव्हा दिंडीत गेलो.
विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथाचं दर्शन माझं झालं. इतकी गर्दी नसायची. मी माझ्या डोळ्यानं जे दृश्य पाहिलेलं, तेव्हा मोबाईल नव्हते आपल्याकडं, कॅमेरे नव्हते, परंतु मी पाहिलेलं निवृत्तीनाथांची समाधी. आणि काय कोण जाणे मला काय कळत नाही, परंतु त्या दिवसापासून माझ्या, तुम्ही जर जुन्या वह्या आहेत माझ्याकडे, शाळेत जाताना शाळेसाठी जी वही घेतली जाते त्या वहीला तुम्ही श्री लिहित असाल कदाचित, कोणी ओम लिहित असेल, मला माहित नाही. परंतु माझ्या प्रत्येक वहीवर, वहीच्या पानावर, पहिल्या पेजवर विश्वगुरु हे नाव मी पहिल्यापासून मला ते आवडत गेलं. काय मला काहीच माहित नाही त्यात. थोडी वडीला होती सेवा म्हणून पूजितो ह्या देवा. तुकोबाराय जसं म्हणतात, माझ्या वाडवडिलाची जी सेवा आहे माझ्याकडे जी आलेली, माझ्याकडे तीच आहे. माझ्या वाडवडिलांना पुण्य केलेलं, माझ्या वडिलांची सेवा आहे. मी काही केलेलं पण नाही, ही आयती गादी आहे माझ्यासाठी. परंतु विश्वगुरु शब्द, मी सायकल घेतली, त्या सायकलला मी नाही घेतलेली, माझ्या घरच्यांनीच मला शाळेसाठी दिलेली. त्या सायकलला ते जे टायर असतं, त्या टायरचा तो चिखल वरती उडू नये म्हणून एक रबर असतं, त्या रबरवर, माझ्या रबरवर विश्वगुरु नाव टाकलेलं होतं, पेंट केलेलं होतं. एका पेंटर कडून आम्ही पेंट करून घेतलं होतं. म्हणजे मला तेव्हापासून एक, आजही तुम्ही जर बघाल, मला एक गोड प्रश्न एकाने विचारलेला, म्हणजे महाराज आतापर्यंत आम्ही टॅटू अनेक बघितले, तुमच्या हातावर, माझ्या तो हातावर टॅटू आहे बघा, तो विश्वगुरु. तर मला ते विचारलेलं, म्हणे हे काय? म्हटलं काहीच नाही, मला यातलं अजून कळालेलं नाही, परंतु ते विश्वगुरु जे नाव आहे माझ्या डोळ्यापुढं आलं, मला समाधान लागलं. म्हणून त्या श्रीमंत निवृत्तीनाथांची सेवा, आणि तेच माझं अधिष्ठित दैवत. माझे आई वडील जसं मी देव मानलं, माझ्या आईला मातृदेवो भव, बापाला पितृदेवो भव, तसं माझं सर्वस्व जर कोण असेल तर माझे श्रीमंत निवृत्तीनाथ, बस माझं हे देव आहे, माझं दैवत आणि माझी अधिष्ठित देवता. तुम्ही माझ्या गाड्यांच्या एवढ्या, तुम्ही कुठं पण बघा, मोटरसायकलवर बघा, फोर व्हीलरवर बघा, फोर व्हीलरच्या रेन वायझरवर सुद्धा निवृत्तीराया नाव आहे. गाडीच्या पुढे एक झेंडा लावलेला आहे आपण, त्या झेंड्यावर विश्वगुरु नाव आहे, रेडियमचं काचावर नाव दिसणार. तुम्ही कुठं पण सगळं, मोबाईल, माझे मोबाईल जर बघितले, मोबाईलच्या पाठीमागं विश्वगुरु नाव. मला देवाऱ्यावर हे बघा निवृत्तीनाथांचा फोटो, त्यावरती विश्वगुरु. बाकी अशी माझी अधिष्ठित देवता जर कोणी म्हणाल तर माझी विश्वगुरु ही माझी अधिष्ठित देवता आहे. तुमचा कीर्तनाचा प्रवास हा महाराष्ट्र बाहेर गेला, तर तुमचं ते नियोजन कोण करतं? आता मी ज्या कीर्तनाच्या, मला बाहेरून जे फोन येतात, नियोजन येतात, काही मंडळी घरी पण येते, तर आमची जी साधक परिवार आहे माझा, ज्यांच्याकडं आपण माळा दिल्यात श्रीमंत निवृत्तीनाथांच्या, आपलं काही नाही तिथं, निवृत्तीनाथांच्या करवी आपण ते पोच करत असतो, ज्यांना वाटलं त्यांना माळ देत असतो. येतात लोक, इथं पण येतात बिचारी. काय आपल्या कीर्तनाला गेलं, तुम्ही पाहिलेला प्रसंग आहे, कीर्तनात आपण माळा घातल्या, त्याचे सोशल मीडियाला आपण व्हिडिओ जाऊ दिले नाही, कारण त्यांनी नाही ठेवल्या. मग उद्या ती लोक जर एखाद्या ढाब्यावर सापडले तर हेच ती श्यामबाबाच्या कीर्तनातली माळकरी, असं नको व्हायला. म्हणून करता अजून आपल्याला तितका भरोसा त्यांचा पण नाही येत असं. परंतु माझा जो कीर्तनाचा प्रवास आहे, तर मला खरं तर मोठं महत्भाग्य युट्यूब चॅनल. आज तुम्ही जसे माझ्याकडं चॅनल, आपला विठूचा सोहळा चॅनलला तुम्ही माझ्याकडे बसलेले आहात, माझी मुलाखत घेत आहेत, कीर्तनामधून आम्हाला बाहेर न्यायला कारणीभूत फक्त आमची युट्यूब आले. बिचाऱ्यांच्या खूप उपकार आहेत आपल्यावर, माझ्यावर तरी. मला माहित नाही बाकीचे कसे गेलेत. माझा नंबर त्याच्यावर टाकणं, माझी ती क्लिप तयार करणं, ते कीर्तन तयार करणं, ते कीर्तन पब्लिक करणं, आणि ते पब्लिक पर्यंत जेव्हा गेलं तेव्हा आपोआप श्यामबाबा घराघरापर्यंत गेला. माझे आपोआप लोकांना नंबर गेलेत. कीर्तनामध्ये
सुरुवातीच्या काळामध्ये मला एक माझे मित्र आहे, त्यांनी मला कार्ड छापून दिलेले. म्हटले बाबा माझं नाव कुठं आलं नाही पाहिजे कार्डावर. आजही पण सांगता येत नाही मला का. त्यांनी मला शब्द दिलेला आहे, मी तुम्हाला कार्ड छापून देतो, माझं नाव कोणाला सांगायचं नाही. त्यांनी मला कार्ड छापून दिले. नादिक त्या मित्राचे इतके उपकार आहे माझ्यावर, माझ्या गाडीला टायरच राहिलेले नव्हते, त्यांनी मला टायर घेऊन दिले आणि कार्ड छापून दिले. आणि नाव सांगायचं नाही, शपथ घातलेली, माझं नाव सांगायचं. अनेक त्या माणसाचे माझ्यावर लई उपकार आहे, अनेक प्रकारे त्यानं माझं मदत केली. पण त्यानंतर मी कार्ड स्वतःहून काय छापायला आपण प्रयत्न केलेला नाही, ना गरजही पडली. युट्यूब द्वाराच माझा प्रवास बाहेर जो गेला, माझी कीर्तन, लोकांचे मला फोन येतात, देता आली तारीख तर द्यायची. त्यातही आतापर्यंत ना कोणाला पाकिट ठरवलेलं ना मागितलं असं कोण म्हणू शकत नाही. श्याम महाराजांना आम्हाला एवढे एवढे पैसे सांगितले आणि आम्हाला काही ती देता आली नाही, म्हणून आम्ही दुसरा कीर्तनकार तिथं घेतला आणि यांची तारीख कॅन्सल केली. असं कधी घडू दिलं नाही, कारण लोक देतात. मी पाहिलं, आपण चांगलं कीर्तन दिलं, आपल्याला घरी येईपर्यंत डिझेल पुरल एवढे पैसे मात्र समाज आपल्याला देतो. इथून जाऊन इथपर्यंत येईल एवढे पैसे आपल्याला दिले. त्यामुळे मी काय त्यांच्यावर नाराज नाही. मग त्यांनीच लोकांना नंबर दिले, घ्या या महाराजाचा नंबर. म्हणजे एक आम्हाला युट्यूबवाले आणि दोन म्हणजे ज्यांना ज्यांना आमचं आवडलं कीर्तन त्यांनी आम्हाला पुढे नेलं. यात कोणी नियोजन करता नाही, ना आपल्याला कोणी मध्यस्थी कधी टाकावा लागला, ना कोणाच्या मध्यस्थीनं मला कीर्तन घ्यायची वेळ आली. माझ्यावर ती वेळ कधी आली नाही. कोणाला मध्यस्थी करायची यांचं कीर्तन घ्या असा कोणीतरी माणूस आहे आपल्याकडं, असं अजावत कधी घडलेलं नाही. ना आपणही कोणाला म्हणलं नाही आमची कीर्तन सेवा तुमच्या सप्त्यात राहू द्या, घ्याल तर घ्या, न घ्याल तर राहू द्या. असं काय म्हणजे माझा प्रवास हा कुणी ठरवून माणसं नाही येत माझ्याकडं, असा माझा गोड प्रवास आहे आतापर्यंत. तुम्ही प्रवास करता, तुमच्या गाडीला ड्रायव्हर असतो का तुम्हीच गाडी चालवून प्रवास करता? हा गोड प्रश्न आहे हा. काय होतं, इथून आपण ज्या वेळेला कीर्तनासाठी निघतो त्यावेळेला आपल्या प्रवासामध्ये आजपर्यंतचा असा दिवसच माझ्या मित्रांमुळे मला आलेला नाही की मी एकटा आहे. मला माझ्या मित्रांनी एकटं कधी जाऊ दिलं नाही. त्यामुळे विलास भाऊ जर घरी नसतील, श्याम अण्णा असतातच, अण्णा नसतील, भिकाबाबा आहेच. भिकाबाबा श्याम अण्णा जरी असतील पण सुनील भाऊ आहे, सदाभाऊ असतील, वाळूताते असतील, कोलटकचा वेदांत असेल, ऋषी असेल. आणि तसं तर आपल्याबरोबर एक महाराष्ट्राची गोड गान कोकिळा आदरणीय ऋषिकेश महाराज आहे. भजन सम्राट विनोदजी महाराज आहे. तसं आपले ओंकारजी महाराज रायते आहे. इकडे जर ह्या परिसरमध्ये इकडे जर गेलं तर समाधान महाराज आवारे आहे. ही जी सगळी मंडळी, आदरणीय भानदास महाराज गांगुर्डे, कोटमगावकर, जर ताईंना कार्यक्रम नसेल तर महाराज पण सोबत असतात. मग मला स्पेशल ड्रायव्हर ठेवून किंवा ड्रायव्हरनं गाडी चालवावी असा प्रसंग माझ्यावर कधी ह्या मित्रांमुळे मला कधी आला नाही. त्यामुळं जरी चालवायची वेळ आली मी गाडी चालवतो, पण माझ्या मित्रांनी मला कधी ड्रायव्हर ठेवायची वेळ माझ्यावर येऊ दिली नाही. हा, दररोज नित्यानं कार्यक्रम आहे आपल्याला, महिन्यातला एखादा 2 दिवस आपला खाली असतो, परंतु तरीही मला ड्रायव्हरची गरज माझ्या मित्रांमुळे कधी भासते. हा माझ्या जीवनातील खूप मोठा, मी कुठेही सांगू शकतो, इतिहास आहे माझा. मला गरजच पडू दिली नाही. तुम्ही रोज जे कीर्तन करून सध्या तुम्ही ज्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करत आहात ते कसं शक्य होतंय? काय झालं, आई वडिलांनी जे आतापर्यंत परमार्थामध्ये जीवन
समर्पित केलं. त्यांच्या पाठीपाठी आपणही तिथपर्यंत प्रवास, आता 40 झाली आपली. हो. सहज मनामध्ये असं आलं की फक्त कीर्तन करणं म्हणजे आपला व्यवसाय बनणार. कुठंतरी समाजाच्या कामी आपल्याला लागणं गरजेचं आहे. मग समाजाला आपण काय देणार देऊन? प्रेम या पलीकडे काय आहे आपल्याकडे देण्यासारखं? या समाजासाठी एक गोड मंदिर आपण द्यावं अशी माझी स्वतःची एक मनधारणा तयार झाली. आणि मी वडिलांपुढं, आईपुढं ही व्यथा मांडली. माझ्या धर्मपत्नी राधा, तिनं पण सांगितलं, म्हटलं आपल्याला असं मंदिर बांधायचं असं माझं एक मन आहे. याचं लोकार्पण करूया. आपल्या कष्टातून आपण काय देणार लोकांना? काय देऊ शकतो? नाही काय, एक छोटीशी जमीन, त्या जमिनीचा तुकडा, त्यामध्ये एक मंदिर बांधू आणि ते लोकार्पण करूया. म्हणून विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथाचं हे जे फोटो आहे, त्या फोटोमध्ये जी मूर्त दिसते, तर हे मूर्त तयार करण्याकरता रेखाटलं गेलेलं चित्र आहे. त्याचं मंदिराचं कामही चालू आहे. आता ध्यान मंदिर झालं खाली तळामध्ये एक, ध्यान मंदिराच्या वरती एक चबुतारा झाला, तिथं त्याच्यावरचा स्लॅब झाला, म्हणजे अशी 3 स्लॅबही झाले. त्या कळसाचं काम हळूहळू होणार आहे. परंतु ज्या लोकांचं मत असं मी ऐकलेलं पूर्वापार, आपण लोकांना सांगण्याआधी आपल्याला काय अनुभव त्यातला आहे का परमार्थाचा? लोकांना फक्त आपण सांगतो नाही ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा केल्या पाहिजे, त्र्यंबकेश्वरची वारी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे. पण हे स्वतः केलंय का? याचा अनुभव समाजाला सांगण्याकरता आपल्याला पाहिजे ना काही. म्हणून सहज एक संकल्प केला की विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथांची मूर्त आपण जी बसवणार आहे, त्याआधी किमान नाही तर ह्या पायानं, या शरीरानं 108 तरी प्रदक्षिणा ब्रह्मगिरीच्या झाल्या पाहिजे. सहज संकल्प. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्य नाही गणना, भाग वेगळा. आपण पुण्य पदरी घेऊच असं नाही. आपल्या वाडवडिलांचं पुण्य आपल्या पाठीमागं भरपूर आहे. आईची पुण्याई आहे, बापाची पुण्याई आहे, आजोबाची पुण्याई आहे, आजीची पुण्याई आहे, बहिणीची पुण्याई आहे. ज्या लोकांची पुण्याई आपल्या पाठीमागं आहे, त्या लोकांनी केलेलं पुण्य आपल्या मागं नक्कीच ते पाठीवर आहे, त्यात शंका नाही. पण आपण स्वतःही काय केलं पाहिजे? म्हणून करता कीर्तन ज्या दिवशी नाही त्या दिवशी इथून निघायचं, सरळ त्र्यंबकेश्वरला जायचं. बरोबर कोणी असल नसल, कधी कधी आमची ग्रामस्थ मंडळी खूप गोड आहे. माझा शिवमाळा जिथे मी राहतो, इतकी गोड लोकवस्ती आहे इथली. ही मंडळी माझ्याबरोबर प्रदक्षिणाला भर पावसात आली. तुम्ही त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियाला बघितले, इंस्टा, फेसबुक सगळीकडे आम्ही व्हायरल करतो ते. माझ्या वाऱ्या करत असताना ही सगळी माझ्याबरोबर, कोण जर नसलं पण माझे 4-2 मित्रमंडळी तर आहेतच, जी दररोज गाडीमध्ये, त्यांना घेऊन जायचं. ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी प्रदक्षिणा करायची. मग ते प्रदक्षिणा करून मिळतं काय असं मला जर कोण विचारलं तर मी एकच सांगेन, समाधान मिळतं. आत्मिक समाधानासाठी मी ती प्रदक्षिणा करतो आणि कीर्तन करून मी हे सगळं करतो. असं काय नाही मी तिथंच राहिलो त्र्यंबकेश्वरला मग राहूनच प्रदक्षिणा केल्या असं नाही. प्रदक्षिणा झाली की घरीच दुसऱ्या दिवशी कीर्तन करायचं. परत 2-3 दिवसानं कीर्तन नाही, 4 दिवसानं, 1-8 दिवसानं, एखाद्या थोडा टाइम मिळाला आपल्याला 1 दिवसाचा, 5:00ला निघायचं आणि दिवसा प्रदक्षिणा करायच्या. असा माझा हा नित्यक्रम चाललेला आहे. आणि आता जवळपास 70-75 प्रदक्षिणा आपल्या झाल्या. त्यामधल्या 3-4 प्रदक्षिणा आपल्याला पायी करता आलेल्या नाही मध्यंतरी. मग आपण इकडून खिंडीपर्यंत गाडीनं सुद्धा गेलो 1-2दा, पावसाअभावी म्हणा, वेळेअभावी. असे 4-5 प्रदक्षिणा आपल्या वाया गेल्या. म्हणून त्या 70च्या वरच्या आपण त्या धरणार नाही, त्या डबल करणार आहोत. आणि प्रत्येक प्रदक्षिणा आपण त्याची व्हिडिओ, त्या दिवसाच्या डेट आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि तो सोशल मीडियाला शेअर करायचा. यानं काय घडत गेलं का आपली काउंटिंग झाली. आधी का आपल्या बरोबर असणाऱ्या मित्रमंडळींना सुद्धा कळालं का नाही बाबा इतक्या वेळेला कदाचित गेले असतील. म्हणून असा हा आपला प्रदक्षिणेचा प्रवास आहे, कीर्तन करून प्रवास आहे.
तुम्ही सांगता का माझ्या आई वडिलांच्या एवढ्या वाऱ्या झाल्या तर तुम्ही त्यांच्या सोबत जायचं का घरीच थांबायचं? हा. मी मगही तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना बोललो, हो. माझ्या आई वडिलांनी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, आळंदीच्या वाऱ्या केल्या, पैठणला पण ते गेलेत, त्र्यंबकेश्वरला पौषवारी केल्या त्यांनी, मध्यंतरीच्या अशा महिन्याच्या वाऱ्या केल्या, उटीची वारी असेल वगैरे. तर माझ्या जीवनातला एक प्रसंग मी सांगू शकतो. माझी आई वडील मला टाकून वारीला जायचे. हो. माझ्या जीवनात एक प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. 5 एक वर्षाचं माझं वय असायला पाहिजे, 5-6 वर्षाचं. बहीण माझ्यापेक्षा मोठी होती, 2-3 वर्षांनी, 4 वर्षांनी. मग बहीण, मी, आजी, आजोबा आम्ही सगळे घरी होतो. आणि आषाढीची वारी, आई वडील वारीला गेले. मला तितकं ते आठवत नाही तसं, परंतु घरच्यांनी जेव्हा मला नंतरही त्यातली कल्पना देतच गेले, तर मला ताप आला आणि पाऊस चाललेला, बारीक बारीक पाऊस चालला. इतका पाऊस चालला, पाऊस उघडायचं नाव घेत नाही. मला तो ताप काय कमी पडेना, टायफॉइड झाला. मी एका 2 कीर्तनामध्ये सुद्धा हे विधान बोललेलं आहे. टायफॉइड झाला. सांगवीला जवळच 3 किलोमीटरवर मला दवाखान्यात न्यायची घरचे. डॉक्टर पण यायचे. आणि दोघे, आई नाही वडील नाही, हे तर दिंडीत आहे. पाठीमागून जाणाऱ्या लोकांनी माझ्या आईला सांगितलं की तुमच्या पोराला टायफॉइड झाला. आता कोण आई बाप असं आहे का पाहून गेला आमचा पांडुरंग असं म्हणणार? त्या कलियुगात तरी यांनी सांगितलं आम्ही त्याच्या रस्त्यानं आहोत, आमचं पोरग एकुलतं एक जर वाचव त्याला वाटत असेल करेल त्याला बरं. आजही माझ्या गावातली माणसं सांगतात, आजही ती माणसं आहेत तिथे. माझ्या आईच्या मैत्रिणी आहे. माझ्या आईनं घरी आल्यावर बाकीच्या आया बाया सांगू लागल्या का आईनं जेवणच कमी केलं. जेव्हा तिला कळालं मला ताप आहे, बापानं कदाचित पंक्तीमध्ये ती लोक जेवत असतील, पण डोळ्यासमोर मात्र त्यांना मी दिसत असणार. एकटा पोरगा आहे आपल्याला, आणि पोटचा गोळा घरी टाकून वारीला आलं, आणि वारीला येऊन घरी जर त्याचं काही कमी जास्त झालं तर काय मग त्याला तोंड द्यायला काय? मी दोघं जेवत नसतील कदाचित. आणि जवळपास यांचा प्रवास पंढरपूर पर्यंत कसा गेला काय, परंतु बाकीची लोक घरी आल्यावर जे सांगितलं ते मी नंतर पण आजही ऐकतोय. ते अक्षरशः 2-2 दिवस माझी आई म्हणे जेवत नव्हती, जेवायची नाही. ती म्हणायची माझं पोरग कसं असं. फोन नव्हते, फोन नसायची येत. जेव्हा घरी आले आणि मला त्यांनी पाहिलं, बरं झालेलं होतं. मी थोडा माझं ताप ओसरलेलं, पण माझं वजन कमी पडलं होतं. म्हणजे एवढाही त्यांनी त्याग केला की विठ्ठला आम्ही तुझी वारी करतोय, आमचं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी घडत तुझ्यावर आहे. पांडुरंगानं यांना कोणताही वाईट दिवस दिसू दिला नाही. मी माझ्या स्वतः कुटुंबाशी घडलेली कथा, माझ्या जीवनाची कथा आहे. जर माझे आई वडील, मी एवढंही सांगतो का जर ते वारकरीच नसते तर कदाचित त्यावेळेला मी वाचूच शकत नव्हतो. ही दुनिया मी पाहिलीच नसती. आई वडिलांच्या वारीमुळे मी ही दुनिया पाहिली. आज जे मी काय आहे त्यांची पुण्य आहे गड्या. त्यांनी केलेलं कर्म आहे, त्यांनी केलेलं तप आहे. वारी हे तप आहे. एक एक पाऊल टाकत असताना जेव्हा हे भजन म्हणत असतील, एक एक यज्ञ यांना घडत असेल, यज्ञ पाऊला पाऊली, आणि त्या पावलाचं पुण्य आज माझ्या वाट्याला आलं. आज मी एवढा इथपर्यंत वय झालं, कुठलाही वाईट दिवस माझ्या नजरेला पाहायला मिळाला नाही.
आई वडिलांची पुण्य आहे माझ्या मागे. म्हणजे मला वारी तुमचा प्रश्न होता तर ती टाकून जायचे का? हो. वारकरी याला म्हणतात की कुटुंब देवावर सोडायचं, काम धंदा देवावर सोडायचा आणि आषाढी आली का दिंडीत निघून जायचं. मग कुटुंबाचं काही बी होऊ दे, तो पांडुरंग परमात्मा त्यांचं पाहून गेले. मला टाकून गेलेत नाही. मी त्यांच्याबरोबर कायम वारीला नाही गेलेलं. कितीतरी वाऱ्या त्यांनी मला घरी सोडून नाही केले. मी घरी राहायचं, आजी आजोबा असायचे सांभाळायला, मोठी बहीण असायची, प्रेम करायची माणसं, असं काय नाही, सांभाळलं. त्या पांडुरंगानं त्या निवृत्तीनाथानं सांभाळलं. मागच्या वर्षी जो तुम्ही सप्ताह केला तो तुम्ही परत या वर्षी पण करणार का? हा, आता सप्त्याचा उद्देशच हा आहे. विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथाचं आपण मूर्तीचं मंदिर बांधायला घेतलं. मागच्या वर्षी आपण मंदिर पूर्ण करू शकलो नाही. यावर्षी आपण 30 एप्रिल 2026 या दिवशी या सप्त्याचा आपण जागर करत असतो. मागच्या वर्षी याच मुहूर्तावर केलं, याही वर्षी त्याच तारखेला करणार आहे. त्या दिवशी आपण मूर्त प्राणप्रतिष्ठा करून आणि हा सप्ताह पुन्हा करणारच आहोत. आणि हा सप्ताह मागच्या वर्षी आपण किती गोड नियोजनानं केलेला होता. मागच्या वर्षी सगळ्या संतांच्या चरण पादुका इथं आल्या. पहिल्या दिवशी माझे श्रीगुरु, गुरूंच्या पादुका, म्हणजे श्रीगुरूच आले, त्यांच्या पादुका त्यांच्याबरोबर, आता गुरुच होते, पादुका म्हणायचं कामच नाही. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरजी महाराज, म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायाला वंशज नाही, परंतु ज्ञानोबारायांचे दास म्हणून जे विष्णू महाराज देठे आळंदी, गोड सोजवळ व्यक्तिमत्व, वंदनीय पूजनीय बाबांकडे, कुरेकर बाबांकडे आम्ही गेलो आणि बाबांना विनंती केली होती. बाबा म्हणे माझ्याच्यानं शक्य नाही, बाबांची तारीख गेलेली होती आणि या तारखेला तर आपल्याला बाबा यायला लागत होते. मग बाबांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं की विष्णू महाराज देठे अशी एक आम्हाला विभूती सुचवलेली आणि बाबांच्याच नुसार आम्ही या महाराजांना आपण आणलेलं मागच्या वर्षी. म्हणजे ज्ञानोबाराय आले, माझे श्रीगुरु आलेत. एक अभंग आहे बघा, संत कृपा झाली इमारत फळा आली. त्याचं दुसरं चरण येतं, ज्ञानदेवी रचिला पाया उभारली देवालया. म्हणून ज्ञानोबारायाचे कोणी आळंदीहून यावेत म्हणून देठे महाराज आलेत. त्याच्या पुढे चरण बघा, त्या अभंगाचं कसं ओढ आहे का, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. मग नामदेवरायाच्या परंपरेतलं कुणीतरी आपल्याला मिळायला हवं होतं. म्हणून आपण मागच्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज नामदास, म्हणजे हे नामदेव महाराजांचे 14वे वंशज आहे. त्यांनी पादुका, महाराजांच्या पादुका घेऊन महाराज पण आपल्याकडं त्या दिवसासाठी. त्यानंतर त्यापुढे जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत, नाथ संप्रदायातील एकनाथ महाराजांची, नाथ संप्रदायाला माझ्याकडून पण एकनाथ महाराजांची वंशज. मग योगीराजजी महाराज गोसावी 14वे वंशज आहे. मग गुरुवारी योगीराज महाराजांना आम्ही आमंत्रित केलं. महाराजही आले. महाराजांनी हार आणला, कारण एकनाथ महाराज जेव्हा निजधामाला गेलेत त्यावेळेला महाराजांचा हार शिल्लक राहिलेला आणि तिथं हाराचं दर्शन आपण घेतो पैठणला जाऊन. म्हणून श्री क्षेत्र पैठणहून गुरुवारी योगीराज महाराज आलेत आणि ही परंपरा पुढे जशी चालत गेली, मग मुक्ताबाईच्या एखादा दासानं, एखाद्या मुक्ताबाईच्या सेवकानं इथं कीर्तन करावं अशी आमची सगळ्यांची सोय, जेणेकरून आई साहेबांच्या पादुका आपल्याकडे येतील. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईच्या पादुका गुरुवर्य हरणे बाबा, रवींद्र महाराज हरणे बाबा आलेत, बाबा पादुका घेऊन आलेत. नंतर सावता महाराजांचे वंशज. मग आम्ही सहजच प्रयत्न केला आणि गुरुवर्य सावता महाराज वसेकर, श्री क्षेत्र हारण महाराजांनी सुद्धा सावता महाराजांच्या पादुका आणल्या. इथं पादुकांचं सगळ्यांना दर्शन झालं.
जागराच्या दिवशी मात्र जसं संप्रदायाचं कलशस्थान हे तुकोबरायांकडे आहे. तुका झालाशे कळस या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून तुकाराम महाराजांचे 9वे वंशज गुरुवारी अशोक महाराज मोरे, आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन येतो म्हणून ते त्या तुकोबरायाच्या पादुका घेऊन आलेत आणि अशा सकल संतांच्या पादुका इथं आल्या. लोकांची दर्शनं झाली. या मातीला त्या पादुका लागली, माती पवित्र झाली. बिचारी मायभूमी इतकी खुश झाली. मग आता एवढी जर खुश आहे, मंदिरही होणार आहे, मग यावर्षी सप्त्याला थांबायचं तेही बरं नाही. आणि माझ्या गावानं, माझ्या मित्रानं, आसपासच्या परिसरानं पंचक्रोशीने इतकी मोठी साथ दिली देवा आम्हाला, ना मला कुठल्या पंक्तीचा कधी विचार करावा लागला. माझ्या शेजारच्या पाजारच्या गावातल्या महिला, माझ्या स्वतःच्या वस्तीवरल्या महिला, गावातल्या महिला 4 वाजता संध्याकाळी बेलणं म्हणजे ते लाटणं, पळपाट, तेलाची बुटकं आणि पिठं घरून घेऊन यायची. इथं मस्त भाकरी बनवायची. तुम्ही त्या सप्ताहाची व्हिडिओ पाहिली असतील, सोशल मीडियावर टाकलेले आहे. पुरण आमटी बनायच्या, काय मला कधी बघावं लागलं नाही कोणाच्या पंक्ती आल्या. 8 दिवस असा आनंद केला लोकांनी. आणि मग यावर्षी तर इतका त्यांचा आनंद द्विगुणित आहे. त्यांनी सांगितलं यावर्षी प्राणप्रतिष्ठा बाबा होणार आहे, म्हणून हा सप्ताह आपल्याला करायचाच आणि तो आपण करणार. करता त्या सप्ताहाची तयारी आपली भव्य दिव्य स्वरूपात याही वर्षी असणार आहे. तुमचा जो शिष्य वर्ग आहे त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगू इच्छा? हा माझा जेवढे आता आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला, कारण प्रत्येकाला जसा प्रत्येक बापाला असं वाटतं की माझी लेकरं माझं नाव घेतील, असं त्यांनी राहिलं पाहिजे, माझं नाव चांगलं निघालं पाहिजे. तसं मी माझ्या इथून पुढच्या पिढीसाठी, मी माझ्या नंतर जी कीर्तनकार आहे, माझ्या नंतर जी वारकरी आहे, हे माझा शिष्यवर्ग आहे, तर मी यांच्यासाठी एकच सांगू इच्छितो, राजा नाही आपल्याला खूप पाठांतर करता आलं, नाही आपल्याच्यानं खूप वाऱ्या करता आल्या. आता माझा एक शिष्य आहे माऊली महाराज पगार, इतकं गोड गायन आहे. शिक्षण चालू होतं, कॉलेज चालू होतं, मनात आलं महाराज मी जर पंढरपूरला गेलो चातुर्मास केला तर काय अडचण आहे. कॉलेजची पोरं सध्या स्थितीला आपल्याकडं कॉलेजचं शिक्षण घेत असताना त्यांच्या मनात 4 महिने दुसऱ्याकडे जाऊन राहायचं कधी येणार नाही. इतका त्याग केला त्यानं, त्या लेकरानं पंढरपूरला चातुर्मास केला. माझं एकच सांगणं, एवढा 8 तास तुमच्याच्यानं, बाकीच्यानं नाही करवला तरी चालेल, पण एक चांगला माणूस म्हणून जगायचं शिका, एक चांगला माणूस म्हणून राहायचं शिका. लोक कोणालाच चांगलं म्हणणार नाही. ना तुकोबरायाला लोकांनी सोडलं, अंबाजीला काठीनं मारलं, ना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना पान खाऊन लोकांना अंगावर थुकलं, यवन अंगावरही थुकला, प्रसाद देऊन सुखी केला. पुन्हा आपल्यावर कितीही जरी निवृत्तीनाथाचं बघा, ज्ञानोबरायाच्या जोडीमध्ये त्यांनी शेण टाकलं. म्हणून लोकांचा विचार कधी करायचा नाही, कोण काय म्हणतं त्यापेक्षा आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, व्यसनापासून दूर राहा, जेणेकरून आपल्या मुखाला कोणाबद्दल वाईट शब्द येईल असं वागू नका. बस एवढं जर पथ्य पाळलं तर जीवन सुंदर आहे. म्हणून माझ्या इथून पुढच्या जेवढे काही साधक आहे प्रत्येकाला एकच सांगणं, चांगला माणूस होऊन चांगलं जीवन जागा. बस या व्यतिरिक्त आपण खूपच लयच अट्टहास करून आणि लय ग्रंथ वाचा, लय वाऱ्या करा, या मताचा मी अजिबात नाही. होईल तितका तुमचा काम धंदा करा, पण चांगले माणसं म्हणून जीवन जागा. बस तेवढं माझं सांगणं राहील. हा जो तुमचा जीवन प्रवास चाललेला आहे, इथून पुढच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे? आतापर्यंतचा जो सुखानं माझा प्रवास गेला, आतापर्यंत जी काही वाईट दिवस मला बघायला मिळालेले नाही,
जसंही माझ्या वाडवडिलांनी पुण्य केलं आणि ते पुण्य मला कामात आतापर्यंत आलं, तसं इथून पुढे माझ्या जीवनामध्ये मला तर खूप कुठे जागा घ्यावी. आता इथलं झालं आपलं हे स्थानिक, आपण इथं जे घरी मंदिर बांधतोय ते मंदिर झाल्याच्या नंतर एक छोटीशी एक संस्था होणार आहे. 4 लेकरं तिथं शिकायला असणार ना, त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या फीजची अपेक्षा आहे ना, त्यांच्यावर आपल्याला काही कमवायचंय. राहिला विषय इथली संस्था, इथली शाळा, इथली लेकरं, यांच्यामध्ये जेवढं जीवन जगता येईल तेवढं जगायचं. आणि अधिक त्र्यंबकेश्वरला जी जागा, तिथं आपण जो तिथला प्रवास सुरू करतोय, तिथं एक छोटासा मठ होईल. आपल्याला वाटलं याही मंदिरामध्ये इथं होईल तशी सेवा आपण करणार. ते मंदिरात जोपर्यंत आपला जीवात जीव आहे तोपर्यंत राहील. आणि यानंतर आपल्या पश्चात असणारी आपली शिष्य मंडळी हे मंदिर सांभाळतील. आणि यात जे काही कोणाला त्र्यंबकेश्वरला राहायचं राहील तर तिथं सुद्धा आपण तशी व्यवस्था करणार आहोत. आणि हा आपला जीवनातला अखेरचा प्रवास असणार आहे. इथला मठ पूर्ण करून त्र्यंबकेश्वरला मठ करणं आणि आपण थांबणं, हा आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय आहे. बस एवढा आपल्या जीवनाचा प्रवास श्रीमंत निवृत्तीनाथानं करून घ्यावा. निवृत्तीनाथांच्या चरणी एवढी एक सद्भावना व्यक्त करू आपण थांबूया.